ग्रेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। अनुसूचित जमातीच्या धर्तीवर भोई व भटक्या ब समाजाला सोयी सुविधा मिळण्याकरिता राळेगाव तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन। महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष मारोतराव पडाळ यांचे नेतृत्वात राळेगाव तालुक्यातील भोई व भटक्या ब प्रवर्गात येणाऱ्या सर्व समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळण्याकरिता व भोई तथा भटक्या ब प्रवर्गाला घरकुलाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तहसील साहेब व गटविकास अधिकारी राळेगाव यांचे मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले। सध्या राळेगाव तालुक्यातील भोई तथा भटक्या जमातीच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीचा भोई समाज संघटनेच्या वतीने केलेल्या सर्वे अंती भोई तथा भटका ब प्रवर्ग अतिशय अविकसित असल्याचे निदर्शनास आले। भोई व भटक्या ब प्रवर्गात येणाऱ्या समाजाला शैक्षणिक, आर्थिक व राजकीय आरक्षण नाही, शिक्षणामध्ये सवलती नाही, नोकऱ्या नाही, उद्योगधंदे नाही, राहायला घर नाही। त्यामुळे भोई तथा भटका ब प्रवर्गात असणारा सर्व समाज मोठ्या प्रमाणात असून तुटपुंज 2.5% आरक्षणामुळे अविकसित असल्यामुळे तालुक्यातील भोई तथा सर्व भटक्या ब प्रवर्गातील समाजाच्या वतीने तहसीलदार साहेब राळेगाव यांचे मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले। तसेच राळेगाव तालुक्यातील भोई तथा भटक्या ब प्रवर्गाला पंतप्रधान मोदी आवास योजना किंवा यशवंतराव चव्हाण घरकुल योजना व इतर कोणत्याही घरकुल योजनेअंतर्गत घरकुलापासून वंचित आहेत। भोई तथा भटका समाज नदी नाल्याच्या काठावर गावाच्या बाहेर राहत असून अतिशय पडक्या अवस्थेत असणाऱ्या घरात वास्तव्य करीत आहे। पडक्या अवस्थेतील एका छोट्या घरात अनेक कुटुंबे एकत्र राहत असून जंगली जनावरे व नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात वास्तव्य करीत असल्याने व मागील काही अनेक वर्षांपासून झाडगाव येथील भोई समाजावस्तीचे पुनर्वसन प्रलंबित आहेत, ते त्वरित मंजूर करून सोयी सवलती मिळण्याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये प्रलंबित घरकुलाचे प्रश्न व झाडगाव येथील भोई समाज वस्तीचे पुनर्वसन त्वरित मंजूर करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला। या शिष्टमंडळात भोई समाज संघटनेचे अध्यक्ष मारोतराव पडाळ, हनुमानजी सातघरे, अशोकराव पारिसे, युवा अध्यक्ष राहुल पडाळ, सुनील पारिसे, दिनेश पारिसे, अनंता पारिसे, समीर डोंगरे, गोविंदराव बावणे, चंदाबाई पचारे, बेलदार समाजाचे अध्यक्ष श्री जयाभाऊ रागिनवार उपस्थित होते। विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत। आज आपण भोई समाज तथा सर्व भटक्या ब प्रवर्गात येणाऱ्या सर्व समाजाच्या घरकुलाच्या प्रश्नाकरता आपण राळेगाव तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याकरता व माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव यांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत। घरकुलाचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे। भटक्या जमातीमध्ये भटक्या ब प्रवर्गात येणारा सर्व समाज घरकुलापासून वंचित आहे आणि त्यांना घरकुल मिळावं, सर्वांना घरकुल मिळाले पाहिजे या निवेदन या विषयावर निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, माननीय गटविकास अधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की झाडगाव येथे पुनर्वसन 3 ते 4 वर्षापासून रखडलेलं आहे, ते सुद्धा पूर्ण व्हावं, ते पुनर्वसन मंजूर व्हावं, सर्वांना त्या पुनर्वसित लोकांना त्या पुनर्वसनाचा लाभ मिळावा आणि त्यांना नैसर्गिक आपत्तीपासून होणारं नुकसान टाळावं या अपेक्षाकरता हे एक निवेदन सुद्धा घेऊन आम्ही आलेलो आहोत। दुसरी एक महत्त्वाची मागणी अशी की भोई भटका प्रवर्गात येणारा समाज हा अतिशय आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मागे आहे आणि भटक्या प्रवर्गात येणारा समाज जो आहे तो 28-29 जाती आहे आणि त्यांना मिळणारं 2.5% आरक्षण हे तुटपुंज आरक्षण आहे। त्या तुटपुंज आरक्षणामुळे आमच्या भटक्या जमातीचा कोणत्या प्रकारचा विकास झालेला नाही, शैक्षणिक विकास नाही, सामाजिक विकास नाही, आर्थिक विकास नाही, राजकीय विकास नाही। आमच्या मुलांना शिक्षण मिळत नाही, राहायला शिकायला वसतिगृह नाही आहे, त्या नोकऱ्या नाही आहे, घरदार नाही आहे, व्यवसाय नाही आहे आणि म्हणून त्यांना सर्व सोयी सवलती मिळावी याकरिता आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना भटक्या ब प्रवर्गात येणाऱ्या सर्व जमातीला SC STच्या धर्तीवर सर्व समाजाला त्या सोयी सवलती मिळाव्या याकरिता माननीय तहसीलदार साहेबांमार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी सर्व भटक्या जमातीचे प्रवर्गाचे लोक इथे जमलेले आहोत, त्यांना निवेदन दिलेलं आहोत। आमची प्रशासनाला विनंती आहे की हे निवेदन आमचं माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवावं आणि आम्हाला लाभ द्यावा ही विनंती।